नमस्कार, मी प्रकाश परडे. विचारवादळच्या विशेष मुलाखतमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मनोज विषय भारदस्त व्यक्तिमत्व आणि सडेतोड राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. 2019ला स्वर्गीय दशरथ तिवरे, विद्या वेखंडे, संजय निमसे आणि मनोज विषय यांनी बचीखुची राष्ट्रवादी एकत्र करून दौलत दरोडांना आमदार करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. चित्रपट निर्माते, सामाजिक जाणीवेतून चळवळीत उतरणारे, विजय आणि पराजय खुल्या दिलाने स्वीकारणारे, निर्भीड वक्ते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज विषय यांच्याशी आज आपण काही वेचक आणि वेधक प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. मनोजजी, विचारवादळच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. लोकसभेचा विजय, त्यानंतर विधानसभेत झालेला पराभव आणि आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, असं असतानाही महाविकास आघाडीमध्ये इतकी सामसूम का? खरं प्रत्येक महाराष्ट्रातल्या म्हणजे राजकीय पक्षांच्याच कार्यकर्त्यांना नाही तर सर्वसामान्य जनतेलाही पडलेला प्रश्न की एवढी प्रकरणं त्यांची बाहेर येत आहेत. महायुतीची अनेक प्रकरणं, आता तुम्ही आपण टेलिव्हिजनवर बघत असाल, बीड पासून अगदी किती भ्रष्टाचार, म्हणजे न झालेल्या भ्रष्टाचारामध्ये संजय राऊतांना आत टाकलं, नवाब मलिकांना आत टाकलं, ईडीच्या चौकशी लागल्या आणि हा दिसतो भ्रष्टाचार जो कृषीमध्ये चालू आहे, सगळ्यांमध्ये चालू आहे. तरीही महाविकास आघाडी कुठे दिसत नाही आणि त्याला अपवाद आपलं शहापुरी नाही. एक कार्यकर्त्यांमध्ये राजकीय पक्षाचा एक तालुका प्रमुख म्हणून मला असं वाटतंय की एक अस्वस्थता पसरली की नक्की जनतेला अपेक्षित काय. आपण भांडायचं, आपण मुद्दे तर मांडतोय, प्रत्येक वेळेस मुद्दे घेऊन येतोय, पुढे मुद्दे मांडतोय, जनतेला पटतात, पण जेव्हा लढायची वेळ येते, जेव्हा गरज येते, तेव्हा मात्र जनता सोबत राहत नाही, दिसत नाही, ती वेगळ्या मार्गाने जाते. त्याच्यामुळे कुठेतरी एक उदासीनता सर्वच राजकीय पक्षांमध्ये पसरलेली असं मला वाटतं आणि त्यात एक हॅमर झालेलं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीमध्ये जास्त आहे. त्यांचे तरी कुठे उत्साही आहेत. मला तुम्ही सांगा की महायुतीचा एवढा प्रचंड जर विजय झालेला आहे, एकतर्फा विजय झालेला, कुठे जल्लोष तुम्हाला शहापूरमध्ये महाराष्ट्रात दिसला का? ते एकांतात, आमचेही तिथे मित्र आहेत, तेही बोलतात एकांतात तुम्हाला माहिती कसा विजय झालाय, तेही माहिती कसा विजय झालाय. हे जर असे विजय जर होणार असतील, घडत असतील, तर पुढे करायचं काय? हे लोकशाहीसाठी नक्कीच मार्ग आहे. अस्वस्थता आपण जे बोलताय ते 100% त्याच्यामध्ये ते तथ्य आहे, उदासीनता आहे, अस्वस्थता आहे. नक्की करायचं काय? पण बघूया, 2 पावलं मागे येऊन पुन्हा एक लढाईसाठी तयार राहूया, आक्रमण अजून वाढवूया, जे जे वाबाडे त्यांचे काढायचे, चुकीचे ज्यांनी जी कामं केलेली ती बाहेर काढूया, त्याचा प्रयत्न करूया. एवढं आपल्या हातात. लोकसभेच्या निकालानंतर अर्थात निवडणुकीनंतर महाविकास आघाडीसाठी खूप सुंदर आणि चांगलं वातावरण होतं आणि शहापूर विधानसभेत असं वाटत होतं की पांडुरंग बरोरा 25,000 मताधिक्याने निवडून येतील. मग असं असतानाही त्यांचा निसटता पराभव झाला, याचं कारण काय? त्यात बरीचशी कारण. आता मला अगदी उघड बोलायला मला कसलाही संकोच नाही आणि मी डायरेक्टली बोलतोय. जी शस्त्र आम्हाला पाहिजे होती त्या शस्त्रामध्ये आर्थिक शस्त्रामध्ये आम्ही कमी पडलो आणि हे मान्य करतोय. समोरून जो अपेक्षित होता जो मारा, त्याच्या कितीक पटीने अधिकचा मारा, आर्थिक मारा झालेला आणि पूर्ण तालुक्याला माहिती आहे. कुठला आला, कसा मला माहिती आहे. कोणी पुरावे मागेल तर आपल्याकडे पुरावे नाही आहेत किंवा पुरावे आपण देऊ शकतो, पण जे बघितलं आपण डोळ्यांनी ते आपण सांगतोय, पुढे मांडतोय. आणि काही गोष्टी चुकीच्या घडत गेल्या. जी आपली महाविकास आघाडीची जी युती किंवा ज्या सीट आपल्या ठरल्या होत्या, अगोदरी शिवसेनेला द्यायची की राष्ट्रवादीला ठेवायची, याच्यामध्ये बरेच दिवस गेले. त्यानंतर शिवसेनेबरोबर ज्या पद्धतीने लवकर जो पॅचअप व्हायला पाहिजे तो अंतिम टप्प्यावर आला. अंतिम टप्प्यामध्ये ज्या 2-4 गोष्टी होत्या ज्या करायला पाहिजे होत्या आम्ही, त्या झाल्या गेल्या नाहीत. राष्ट्रवादीकडून ज्या करायला पाहिजे होत्या त्या झाल्या गेल्या नाहीत आणि अनावश्यक 1-2 गोष्टी घडल्या.
त्यामध्ये सर्वात ठळक बाब म्हणजे आता तुम्ही डायरेक्टली प्रश्न विचारता म्हणून मी डायरेक्टली बोलतोय की शिवसेनेचा जो फॉर्म जो ठेवला होता तो आमची इच्छा होती की तो ठेवून द्यायला पाहिजे होता. कारण मला खात्री होती, एक तालुका प्रमुख म्हणून मला खात्री होती. आता शिवसैनिकांची एक नाळ जुळलेली आहे पहिल्यापासून त्यांच्यासोबत एवढी वर्षांची. म्हणजे मी कधी कधी विनोदाने असं म्हणतोय की बाळासाहेबांना मी वंदन करतोय, नमस्कार करतोय की बाळासाहेबांनी कसल्या दगडांना शेंदूर पासलेत. म्हणजे काय असे दगड आपले 3-3 पिढ्या बर्बाद करतात. 3-3 पिढ्या बर्बाद केलेत त्यांनी. बाळासाहेबांना म्हणतात त्यांनी शिवसैनिक घडवलेत, त्या शिवसैनिकांप्रती मी आदर व्यक्त करतो. पण आपल्या पिढ्यांचं खूप नुकसान होत आहे, हे माझं एक प्रांजळ मत आहे. आणि राष्ट्रवादीच्या त्यावेळेसच्या छोट्या मोठ्या त्या आहेत. आता ते तुम्ही जर विचारत अजून खोलात तर मी खोलात बोलेल, कारण तुम्ही मला अगोदरच बोलेल की जे असेल ते ओपन बोला. खोलात विचारलं तर अजून खोलात बोल. पण आर्थिक आम्ही थोडं कमी पडलो. थोडं नियोजनामध्ये जे दोघांची आमची जी ताळमेळ बसायला पाहिजे होतं ते बरंचसं बसलं नाही. राष्ट्रवादीचे आम्ही वोटर आहेत ते बऱ्यापैकी थांबवण्यात यशस्वी ठरलो. थोडेफार इकडे तिकडे निघाले, पण जो शिवसैनिक आम्ही थांबवण्यात जो कमी पडलो तर ती आमची कमजोरी. आर्थिकचा विषय तुम्ही बोलले, नियोजनाचा बोलले, ईव्हीएम विषयी खूप चर्चा केली जाते. तोही फॅक्टर महत्वाचा आहे का या पराभवामध्ये? 100% ईव्हीएमचा फॅक्टर. आत्ताच मी मागच्या महिन्यात एका शिवसेना जे आता एकनाथ शिंदेची शिवसेना हे प्रमुख नेते त्यांच्याशी अशी एका विषयावर चित्रपटासंदर्भात भेट झाली आमची एका ठिकाणी. काय म्हणून कसं झालं बोलतो, म्हटलं झालं साहेब, अरे 30,000 पडणार होता तो आला. म्हटलं काय साहेब, ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, त्यांनी जर ठरवलं तर ते करतात. मी त्यांना असत ते बोलतो. मला माझी पण मान थोडी शर्मेने खाली गेली, काय तालुक्याची पण नाचक्की आहे ना, काय बाबा कसं काय घडलं असं. ईव्हीएम पण जर आपण बोलत असाल तर त्याच्यामध्ये तथ्य आहे. कारण असे बरेचसे बूथ आहेत तिथे त्याची माणसं नाही आहेत, तिथे त्यांचे बूथ प्रमुख नाही आहेत, कोणीच नाही, बूथ लावलेले नाही. आणि तिथे लिडिंग नुसते लीड नाही तर डबलनी मतं त्याला मिळाली. ती कशी मिळाली हा आमच्या समोरचा पण प्रश्न आहे. त्यामुळे ईव्हीएम तर इफेक्टिव्ह झालेलाच आहे, पण तो पकडून झाला तुम्ही का 30,000 जर पडणारा होता तर ईव्हीएमनी 15-20,000 सेटिंग केली आणि 15-1600 काठावर आणून बरोबर त्याला विजयी केलेला आहे. तर ते असू शकतं, पुरावे नाही, त्यामुळे आपण ठोकून बोलू शकत नाही की हा झालेला आहे. पण ते महाराष्ट्रात जो प्रकार घडलेला आहे तो शहापूरमध्ये घडलाच असणार. विधानसभेच्या वेळेस असं वाटत होतं की पांडुरंग बरोबरच निवडून येतील. मग कदाचित हाच आत्मविश्वास शेवटच्या क्षणी तुम्ही खोलामध्ये घुसलात. अति आत्मविश्वास जर त्यांना जी ब्रीफिंग करणारी पांडुरंग बरोबरांना जी मंडळी होती त्यांनी सांगितलं असतं की तुम्ही काठावर आहेत, तर पांडुरंग बरोबरांनी कदाचित थोडा एफर्ट्स एक्स्ट्रा लावले असते. पण पांडुरंग बरोबरांची जर त्यांचे जे काय म्हणतात ते थिंक टँक वाली सगळी मंडळी असतील त्यांच्या आजूबाजू की आपण किंवा वरचे रिपोर्ट असतील काहीतरी येणारे असतील ते जर 25-30,000 विजयाने जर दाखवत असतील 30,000च्या पुढचे, तर 30,000 मधून कमी होऊन किती होणार आहेत? 10,000 होतील, 15,000 होतील. बरोबर. आपण तरी पण 10-15,000 जिंकतो. आणि जेव्हा आम्ही फिरत होतो, एक मी तालुका अध्यक्ष म्हणून जेव्हा फिरत होतो वातावरण बऱ्यापैकी आम्ही सांभाळलं होतं, कव्हर केलं होतं आणि त्यामध्ये विजय दिसत होता. सगळ्याच गोष्टी आता त्यात एक पराभवाला एक कारण ठरलं आमची ती पिपाणी. तिने चांगली मतं घेतली, नशिबाने त्याचं घड्याळाला 1 नंबरला ती मतं गेली आणि पिपाणी खालून 2 नंबरला होती आणि वरून तुतारी वरून 2 नंबरला होती. त्यामुळे तोही कन्फ्युजिंग वोटर झाला. अशा गोष्टी नाहीतर जो सुशिक्षित वोटर आहे ज्याने बॅलेटवर वोटिंग केली, जे सरकारी कर्मचारी, तर ती मतं जर 70-75% आम्हाला मिळतात, महाविकास आघाडीला मिळतात आणि 25% पण वोटिंग जर महायुतीला मिळत नाही आणि प्रत्यक्ष मशीनवर आपण पराभूत होतो तर कुठेतरी शल्य राहते. आता त्याची बरीच कारणं आहेत. आता एक कारण घेऊन काय सांगणार असं समजा आम्हीच त्याच्यामध्ये कमी पडलो एवढंच पकडायचं. आता सध्या शहापूर तालुक्यात विकास कामांना पैसे नाहीत, जलजीवन सारखा प्रकल्प ज्याला निधी नाही, भात खरेदीमध्ये दिरंगाई, अशा अनेक प्रश्न असताना ना लोकप्रतिनिधी बोलत ना आपले विरोधक बोलत.
मग विरोधक नेमकी का आक्रमक होत नाहीत? मी पहिल्या प्रश्नातच तुमचं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की हे शहापूरचा विषय नाही, हे महाराष्ट्राचा. जेव्हा लोकसभेचा निकाल लागला तर तेव्हा महायुतीचा पूर्ण निकाल लागून टाकला आणि त्या ट्रेंडनुसार जवळपास 200 जागा महाविकास आघाडी जिंकत होती. मग त्यांनी वेगवेगळ्या कृत्या आखल्या, त्यामध्ये लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रात त्यांच्या सर्वेनुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये 70 ते 80 हजार, कदाचित आकडा माझा इकडे तिकडे असेल, 70 ते 80 हजार प्रत्येक मतदारसंघामध्ये महिला मतदारांना 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटवर पडले. आणि त्यांच्यावर एवढं हॅमर केलं, तुम्ही त्यावेळेसच्या सगळ्या पोस्ट बघा, त्यांच्या बॅनर बघा, त्यांचे त्या महिलांवर एवढे हॅमर झाले का सरकार बदललं तर तुमचे 1,500. ज्या महिलेला 500 रुपये कधी महिन्याला घरातून मिळत नव्हते, त्या महिलेच्या खात्यावर 1,500 रुपये आले. त्यांना काय माहितीये की 1,500 तुम्ही मार्केटमध्ये गेले तर माझे 2,500 रुपये अजून जातील माझे. मी रोजच्या ज्या वापरातल्या वस्तू आहेत त्याचे एवढे टॅक्स निघून जातील. माझ्या मुलाबालांचं, उद्या माझ्या गावाचं, माझ्या विविध योजनांचे पैसे माझे थांबवले जातील. माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या शिष्यवृत्त्या थांबवल्या जातील. हे त्यांना मायबावलींना कुठे माहिती आहे? त्यांना दिसलं फक्त काय मला 1,500 रुपये या सरकारने दिलेत आणि मराठी माणूस तेवढं जाणीव ठेवतो ना, जाण ठेवतो, 1,500 रुपये दिलेत, त्या हिशोबाने त्यांनी नाही 100% पण 70-80% लोकांनी वोटिंग जाऊन तिथे केलं. हे तर कबूल करावं लागेल. जे दिसतं त्याप्रमाणे, जे महाराष्ट्रातलं चित्र दिसतं त्याप्रमाणे. आणि मग हे सगळं घडलेलं असताना मग विरोधी पक्षाला आता असं वाटतं की बाबा मग हे जर आम्ही एवढ्या लढाया लढतोय, एवढं तुमच्यासाठी करतोय, सगळं चालू होतं. महाविकास आघाडीने, उद्धव साहेब मुख्यमंत्री असं चांगले निर्णय घेतले होते. जेवणाचे कोरोनामध्ये त्यांनी चांगला काळ चालवला होता. म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या घडत आल्या होत्या. म्हणजे कोणी काही बोलो, पण जे चांगल्या गोष्टी आहेत त्या मान्य करायला पाहिजे. म्हणजे जग संकटात असताना त्यांनी आपल्या महाराष्ट्राला बाहेर काढलं होतं. तर या गोष्टी ते लोकांनी नाही जाण ठेवली तिथे. त्यांचा आता सख्खा साथीदार काय म्हणतात, तो साथीदार नाही म्हणता येणार, वेगळा शब्द घेता येईल, ते पण त्यांना सोडून गेले, बाजूला गेले. त्यांनीच या गोष्टी पुढे घडत गेल्या. पण शहापूरच्या एवढ्या सगळ्या समस्या असताना मग आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, आपले राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, कोणताही पक्ष किंवा कोणतेही पदाधिकारी या संदर्भात कुठेच आक्रमक होताना दिसत नाहीत. आता एक सेनापती तर एक लागतो. आतापर्यंत शहापूरचा इतिहास बघत असाल तुम्ही तर लढाई ही दोघांमध्ये व्हायची, दरोडा आणि बरोडा. आता बरेचसे समर्थक आहेत ते दरोडाचे, बरेचसे समर्थक आहेत ते बरोडांचे आहेत, दोघांचे समर्थक आहेत. तुम्ही आता ठामपणे सांगू शकता का की दरोडा पुढची विधानसभा कोणत्या चिन्हावर लढवेल? तुम्ही ठामपणे हे सांगू शकता की बरोडा पुढची निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवेल? जर तुमच्याकडे जर याचं उत्तर असेल ना तर तुम्ही माझ्या ज्ञानात भर पडा. आणि जर उत्तरच नसेल तर मग ते मागचे मावळे ते पण विचार करतात, अजून आम्हाला दिशाच माहिती नाहीये पुढची. एक पक्षाचे पदाधिकारी म्हणून ठीक आहे, आपल्या पक्षाच्या गाठी अंतर्गत ते चालू आहेत, पण जी मुळात जी लढाई व्हायला पाहिजे होती. पण आपलं दुर्दैव असं आहे याच्यामध्ये आपला शहापूर तालुका जो मुंबईच्या एवढा जवळ आहे, यांच्या ह्या राजकारणापाहिजे, म्हणजे आम्ही जर आमची पिढी जर राजकारणात उतरले तर एक ध्येय ठेवून की हे असं व्हायला पाहिजे होतं, पण ते होत नाही. आणि यांच्या राजकारणापाहिजे किती पिढ्या आपली शहापूर तालुका मागे गेला. म्हणजे एक जर विषय जर मी मांडले तर ते फार मोठी लिस्ट आहे. तर ते व्हायला पाहिजे होते, ते करायला पाहिजे होते, पण ते होत नाही, करत नाही. फक्त कामांच्या ठेकेदारांच्या याद्या घेऊन बसल्या जातात, त्याच्यावर टीक मारते, त्यांना बोलवलं जातं, जे त्यांचं कामच नाही. ठेकेदारी आणि कामं सुचवणं ही कामच नाही, ती कामं त्यांनी प्रामुख्याने पुढे घेतलेली आहेत. बाकी विकासाचं झिरो. आता सध्या भिवंडी लोकसभेचे खासदार असणारे सुरेश म्हात्रे हे आपल्याच पक्षाचे आहे. खरं तर त्यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा होत्या, पण तशी कामं होताना दिसत नाही. याविषयी आपलं मत काय? अशा लोकांच्या मागण्या भरपूर येतात, ते निवडून आलेले आहेत. हा विषय आता कालच आमची इथे कल्पतरू ऑफिसमध्ये, आमच्या कल्पतरू कॉम्प्लेक्सला मीटिंग झाली, तेव्हा खासदार साहेब होते. सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कानावर हा विषय घातला की आमची कामं होत नाहीत.
आता तुम्ही आमचे करते धरते आहेत. तर त्यांचं म्हणणं झालं की मला जेपीसी मध्ये मी होतो, माझे 6-7 महिने माझे कंटिन्यू तिथे गेले, जेपीसी आता बंद झालेली आहे, आता मी मोकळा झालेलो आहे, असं खासदार साहेब तिथे म्हणाले की मी जेपीसी मध्ये तिथे जास्त बिझी होतो, आता मी आहेत आणि तुमची जी कामं असतील ती प्रामुख्याने मी पूर्ण करेल. तर त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिले जी कामं असतील ती आम्हाला लेखी स्वरूपात द्या आणि ती लेखी स्वरूपात काल बोलल्याबरोबर आजपासून आम्ही ती लेखी स्वरूपात सगळी कामं जी विकास कामं जी आपल्याला पाहिजेत अपेक्षित आहेत. आता मला ते रस्ते, गटार, मोऱ्या, नाल्या याच्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यामध्ये पण एक थीम आहे ती त्यांच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे. जी पांडुरंग बरोरांकडे दिली होती, जी दरोडांकडे दिली होती, ती अजितदारांकडे पण त्याची एक मीटिंग लावली होती पण ती पुढे जात नाही. अनेक समस्या आहेत, आता बघूया, होप सो, अपेक्षा ठेवूयात अजून ते घडत. आताच तुम्ही विद्यमान आमदारांच्या संदर्भात म्हटलं की ते नारळ फोडण्यामध्ये किंवा विकास कामचं वाटप करण्यामध्ये जास्त व्यस्त आहेत. मग हे सगळं चित्र असताना सुद्धा विरोधी पक्षातील कुणीही या संदर्भात काहीच बोलताना दिसत नाही. पुन्हा तोच प्रश्न, उत्तरही तेच आहे. समजा आता आपण त्यांना काय बोललो, मी इथे बोललो त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे का? तालुक्यातले कोणाला विचार का त्यांच्यावर काय परिणाम होणार आहेत का? ते सुधारणा करणार आहेत का? त्यांचा दिनक्रम मला माहिती आहे, त्यांचा दिनक्रम, आणि माझ्यापेक्षा माझे जे गुरु आहेत काशीनाथजी तिवरे साहेब, त्यांना त्यांचा दिनक्रम चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मला तर अनुभव 3-4 वर्षाचा आहे, त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती. त्यांचा दिनक्रम मला चांगल्या पद्धतीने, त्यांना काही घेणं देणं नाही तालुक्याशी, काहीही घेणं देणं नाही. मी जबाबदारीने बोलतो आणि जर तयार असतील तर मी मागे भाषणामध्ये पण बोलायचो, आताही बोलतो, मी जाहीर त्यांच्यावर चर्चेला बसायला तयार. चांगल्या पद्धतीने चर्चा, त्यांनी सांगावं 30 वर्षात त्यांनी काय केलं, त्यांचे विजन काय. आम्ही जे जनतेकडे आमचे पोटतिडकीने आम्ही जनतेकडे जे मागायचो ना, किंवा तुम्ही आता नका जाऊ, तुमच्या पिढ्या आपल्या बर्बाद होत आहेत, तुम्ही या मार्गाने नका जाऊ. तर त्यांचं बऱ्याच लोकांचं म्हणणं, तो पांडुरंग बरोबर थोडा इकडी आहे, तो बघत नाही. अहो, आपल्या कुठे लग्न करायचे, सोयरी करायचे त्याच्याशी, आपल्याला तालुक्याचा विकास बघायचा आहे ना, तालुक्याचे प्रश्न समोर मांडायचे, ते करून घ्यायचे, त्याच्या माध्यमातून आपल्याला तालुक्याचा विकास साधायचा आहे. आपल्याला कुठे सोयरी करायची का काय करायची, पळणारा माणूस आहे, एकदा द्या संधी परत एकदा. हा एक धडपडला होता, बावली धरून त्यांनी केलं होतं, चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. आणखी 2-4 विषय होते, तालुक्याचं जर काय पलट झालं असतं. पण एवढं करून पण जर जनता साथ देत नसेल तर मग यांच्यावर काय 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 बोलणार आपण? आता चुकीचं पण बोलणार. आता ते आमदार आहेत, निवडून आलेले आहेत, आता मी एकट्याने बोलल्याने काय फरक पडणार आहे? म्हणजे काय म्हणणार, अरे हा कोण शहाणा, मला तर जनतेने निवडून दिलाय 1600 मतांनी. पण म्हणून विरोधकांनी पण बोलायचं नाही का? मी बोलतोय ना, मला जिथे जिथे प्लॅटफॉर्म मिळतं तिथे मी उघड बोलतोय. माझी तळमळ आहे की शहापूरमध्ये हे विषय मागे लागले पाहिजे, ते लागले पाहिजे. तुम्हाला त्याच्यासाठी आमदार केलेलं आहे, तुम्हाला हे ठेकेदाऱ्या वाटण्यासाठी आमदार नाही केले. मी जबाबदारीने बोलतोय. तुम्हाला या गटाऱ्या, मोऱ्या, रस्त्या, वॉल कंपाऊंड, समाज मंदिर हे देण्यासाठी तुम्हाला आमदार केलेलं नाहीये. माणसाच्या या विधानसभेच्या, प्रत्येक माणसाच्या, इथल्या विधानसभेतल्या माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल कसा घडवता येईल, त्याला रोजगाराच्या संध्या कशा, इथे अनेक प्रकल्पाचे आहेत का तिथे रोजगाराच्या संध्या उपलब्ध होऊ शकतात. आपण बुद्धी तर जायला पाहिजे तिथपर्यंत. तुमची बुद्धी जाणार नाही तर करणार नाही. आणि जनतेच्या दरबारात जे गेलं तर जनता हो बोलते, पाठिंबा देते, पण वेळ प्रसंगी जेव्हा वेळ येते तेव्हा बॅग फुटला येते, मग करणार काय आपण? मग आवाज शेवटी आपण आवाज तर जनतेच्या दरबारी उचलणार ना. लोकशाही आहे, लोकशाही म्हणजे जनतेच्या दरबारीमध्ये. आता साधं उदाहरण देतो मी. आत्ताच परवा दिवशी माझ्याकडे तलाठी भरतीवाले शिक्षक, त्यांनी एक तो विषय मांडला मागे काशीनाथ तिवरेंनी बिगर आदिवासीचं. ते म्हणतो आमचे कर्मचारी आहेत, आमच्या घरातले पण आहेत, ते सांगतात की आता हळूहळू ते एक ती प्रोसिजर भरतीही चालू केलेली आहे. ज्यांना स्टे घेतात ती भरतीही चालू केलेली आहे. आणि नॉन पेसामध्ये जे आपले कर्मचारी, पेसामधले जे कर्मचारी आहेत ते तिकडे टाकतात. ही दुखली नाही गाव. हे काम कोणाचं आहे थांबवण्याचं? हे तुम्ही आम्ही थांबवायचं का आमदारांनी थांबवायचं? अर्थात लोकप्रतिनिधी
लोकप्रतिनिधींनी थांबवायचं ना. उद्या आपले जनरल गाव आहेत आणि तिथे जर मी आदिवासी समाजाच्या विरोधात अजिबातच नाही. माझे सगळे मित्र, जास्तीत जास्त मित्र आदिवासी समाज आहेत. मी त्यांची कदर करतो आणि त्यांनाही माझे विचार पडतात की तुम्ही बिगर आदिवासींचा मुद्दा घेऊन भांडताय. तुम्ही इथे जर हॉस्टेल आहे, आदिवासी हॉस्टेल, किती स्थानिक येतो इथले मतदारसंघातले, मग तुम्ही इथल्या आदिवासींसाठी काय नाही प्रश्न उचलत. तुमचे सरकारी कर्मचारी जर लागणार असतील तर मग स्थानिक किती लागणार आहेत? आदिवासी बाहेरचे येणार आहेत. मग आपण वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आपण सोबत राहू. उद्या याच्याने काय होणार आहे? उद्या आपले जनरल गावाची जिल्हा परिषद शाळा आहे, तिथे आदिवासी शिक्षक आले, पालकांनी आलो ते मुलं पाठवणे बंद केले, शाळा बंद पडतील ना. आणि मग प्रायव्हेटायझेशनला पुन्हा त्याला एक बढती मिळून जाईल. हे असंख्य प्रश्न आहेत. याच्यावर हे आमदार लोक आवाज उठवत नाही. त्यांना फक्त ते गटाऱ्या, मोऱ्या, नाल्या, वॉल कंपाऊंड, त्याचे टेंडर बनवणं, या ठेकेदाराला बोलवणं, त्याला दम देणं, तू काम केलंच नाही, हे काम केलं नाही. मी तुमच्या माध्यमातून इथे जबाबदारीने सांगतो, अशा कुठल्या ठेकेदाराला जर दम दिला ना, फाडून टाकेल मी, समोर चिरफाड करेल मी. मला जर कळलं, आणि मी ते सरकारी अधिकाऱ्यांना पण सांगतोय जबाबदारी, कोणाची दडपशाही चालता नाही. इथे रोजगार नाही आहेत. रोजगारासाठी आपल्या सर्वसामान्य कुठल्याही जाती धर्माचा असू दे, त्या ठेकेदाराला तिथे काम मिळालं पाहिजे, त्यांनी काम केलं पाहिजे. तुम्ही काम करून घेणं ही तुमची जबाबदारी आहे. त्याला द्यायचं नाही, याला द्यायचं नाही, यांनी करायचं नाही, त्यांनी करायचं असं जर समजलं तर मी सरकारी अधिकाऱ्यांना मी सोडणार नाही. मी तिथे जाऊन तुमचा कॅमेरा घेऊन त्यांच्या समोर जाईल तिथे आणि तिथे उघड करेल सगळं. अशा जर तक्रारी माझ्याकडे तोंडी आलेल्या आहेत, लेखी आल्या कुठल्या ठेकेदारांच्या, तर मी सगळं ओपन करणार आहे. ही कामं आमदारांची नाही देत. तुम्ही विजय मिळवला, कोणी जो कोणी असेल ते असू दे, भविष्यात हे येणारे असू दे, कोणी असू दे, कोणाच्या पोटावर तरी पाय देतं कामा, त्याचं चाललंय त्याचं चालू. सरकारी अधिकाऱ्यांचं काम आहे, तुम्ही काम नियमाप्रमाणे करून द्या. सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील विविध म्हणजे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, इतकेच काय तर काँग्रेसचेही कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेत आहेत. याविषयी तुम्ही काय सांगाल? तुमचे सगळेच प्रश्न ना एकमेकांमध्ये घुसलेले आहेत. इथे बेरोजगारीचं मोठ्या प्रमाणात शहापूर तालुक्यामध्ये म्हणजे रोजगाराच्या अनंत संधी उपलब्ध होऊ शकतात, पण इथे लोकप्रतिनिधी आपली त्या संधी उपलब्ध करून देत नाही किंवा त्यांची काय म्हणतात तेवढी स्वतःमध्ये आत्मविश्वास नाहीये की मी हे करू शकतो. तेव्हा बेरोजगारी प्रचंड प्रमाणात, जो तो मग कुठेतरी 2-5 पैशाचं काम मिळेल आणि त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालेल. म्हणजे तुम्ही सर्वे केलं तर तुमच्या लक्षात येईल तालुक्यातलंच आपण की तालुक्यामध्ये आपल्या एका वर्षामध्ये 500 ते 600 दुकानं छोटी मोठी थाटली जातात. मी जबाबदारीने बोलतो का, तर मुलांची लग्न होत नाही म्हणून. आणि ते कुठेतरी त्या गाळ्यामध्ये काहीतरी धंदा तो चालू अगर न चालू, पण मुलगा काहीतरी करतो. सर्व मी एका जातीपुरता बोलत नाही, सर्व धर्म, जाती धर्म, तो काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी त्या गाळ्यामध्ये त्याचं दुकान चालू केलं जातं. लग्न होतं आणि ते पुढच्या वर्षी जाऊन बघा अशी 75% दुकानं बंद पडतात, बंद केली जातात. ही बेरोजगारी बरोबर. शिक्षण आहे त्यांच्याकडं, कला कर्तबगारी सगळं आहे, पण त्यांना रोजगार नाही. रोजगार नसल्यामुळे शेवटचं कुठेतरी माणूस हातपाय मारतो ना, मग त्यांना ते काय निष्ठा पकडणार इकडे. हे निष्ठा त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक पोटासाठी करतो आणि फेट्यासाठी करतो. एकाला मोठा लीडर व्हायचा म्हणून तो त्या पद्धतीने त्याची काहीतरी महत्वाकांक्षा असते, एकाची महत्वाकांक्षा पोटासाठी असते, तो पोटासाठी बदलतो की मला काहीतरी रोजीरोटी मला मिळाली पाहिजे. तर या पद्धतीने कुठल्याही पक्षातल्या सत्ताधारी आहेत आणि तुम्हाला मी म्हटलं ना की ठेकेदारांची बरीचशी कामं थांबवायचे प्रयत्न केले, बंद करायचे, हे केलं ते असं चालू असतं. त्या पद्धतीने ते उड्या मारतात इकडे तिकडे. आता मी मंत्री निलेश राणेंचं तर स्टेटमेंट टीव्हीला बघितलं होतं, तुम्ही बघितलं असेल ते, की उद्धव बाळासाहेब ठाकरे एकाही सरपंचाला 1 रुपयाचा निधी देऊ नका.
मग तुम्ही शपथ कसली घेता आणि स्टेटमेंट काय करता? गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार पांडुरंग बरोरा भाजपामध्ये जाणार अशी केवळ चर्चा नसून ते जवळपास सत्य आहे असं सर्वांना वाटतंय. विचारवादळच्या प्रेक्षकांना आपल्याकडून नेमकं काय हे जाणून घ्यायला आवडेल. माझ्यासोबत तरी अजूनपर्यंत पांडुरंग बरोरांनी या संदर्भात काही चर्चा केलेली नाही. आता सध्या कामामध्ये मीही व्यस्त आहे, तेही व्यस्त आहेत, थोडं व्यावसायिक कारण असतं, पण गाठी भेटी होतात मध्ये, पक्षासंदर्भात चर्चा होते. पण पक्षांतर करणार आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा इतर ठिकाणी काही जाणार आहेत अशा मी बऱ्याच कार्यकर्त्यांकडनं ऐकलेलं आहे. आमच्याही तालुक्यातूनही ऐकतो आणि इथले, पण ते व्यक्तिशा माझ्याशी असं अजिबात बोललेले नाही, माझ्या सोबत आतापर्यंत बोलले नाही. आता तुम्ही मला जर म्हटलंय की जर असं असेल तर मी जाणून बुजून आज संध्याकाळी त्यांच्या घरी जाईल की काय नक्की त्यांचं ते मन तर टोटावून बघेल मी की तू काय ते चाललंय त्यांचं. आहेत ते थोडे डिस्टर्ब आहेत, पण ते काय पळणारा माणूस आहे, पळणारा माणूस आहे. त्याला मग घरात डबो करता मला जी संधी आली, आता शेवटी जनमताचा आपण आदर करायला पाहिजे. जो जनमताने कौल दिला तो दिला. मग तुम्हाला असं ठाम वाटतं की पांडुरंग बरोरा पक्षांतर करणार नाही? मला तरी वाटतं असं, पांडुरंग बरोरा पक्षांतर करणार नाहीत. कदाचित कामं व्हावी जनतेप्रती त्यांची किंवा त्यांचा जो कार्यकर्त्याचा संच आहे त्यांना कुठेतरी स्थिर स्थावर करण्यासाठी काहीतरी करण्यासाठी त्यांना तर करावंच लागणार. आता खासदार साहेब आहेत, ते त्यांच्या पद्धतीने करतील. हे माझे आमदार आहेत, हे यांचं वजन. कालच तुमची जी मिटिंग झाली खासदार साहेबांची, त्या मिटिंगला पण बरोबर साहेब. हा, मी त्या संदर्भात मिटिंग संदर्भात विचारलं. ते म्हणतात माझी अर्जंट याच्यामध्ये कॉलेजची माझी मिटिंग लागली होती आणि मी कॉलेजच्या मिटिंग मध्ये होतो. तसं ते जिल्हा प्रमुख आमच्या विद्याधर विखंडे यांनाही सांगितलं होतं. असं विद्याधर विखंडेही मला म्हणाले की कॉलेजची माझी मिटिंग लागली, त्या मिटिंग मध्ये. पण जरी तुमचं असं मत असेल तरीही पांडुरंग बरोरांनी जर पक्षांतर केलं तर पक्षाचं हे नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही काय कराल? अर्थात तुमचा या संदर्भातील प्लॅन बी काय? प्लॅन बी पेक्षा राजकारणात जर तरवर नसतं. आता जर तरचा जर प्रश्न घेतला जातो, आता समजा जर उद्या मोदींचं सरकार जर कोसळ केंद्रात जर कोसळ 1% पकडा तर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी राहील का? हा जर तरचा प्रश्न आहे. वरून त्यांना शक्ती आहे, ताकद आहे म्हणून तेवढं, पण शेवटी ऊन वारा पाऊस सावली हे आहेच ना चक्र. आज ना उद्या हे बदलणारच आहे. त्यानंतर जे मूळ आहे ते मूळच ना, त्या मुळाला तर कोणी हरवू शकत नाही. ठीक आहे, काही दिवस येतील, काही दिवस जातील, होतं सगळं आपण बघत राहायचं. विचार आपल्यामध्ये जे भिनलेत ते मांडत राहायचं समोर. आता जनतेने किती घ्यायचे, काय नाही घ्यायचे, शेवटी तो जनतेचा मायबाप जनतेचा विषय असतो. आपण एक सांगण्याचं काम निमित्त मात्र असतो. त्यामुळे बी प्लॅन वगैरे आमचा असा काहीच नाही, माझा तरी नाही. आणि याची ऑलरेडी तरतूद वरच्यांनी सगळ्यांनी, जे पक्षश्रेष्ठी असतील त्यामध्ये प्रदेश अध्यक्ष असतील, आणखी कोणी असतील, त्यांनी ऑलरेडी या सगळ्या गोष्टींचा विचार करून केलेला असतो. त्यामुळे त्यांच्याकडे सगळं सेटअप तयार असतो. 2019ला आमची काय अवस्था होती हो, जेव्हा आमच्याकडनं पांडुरंग बरोबर निघून गेले होते तेव्हा काय होतं, वरच्यांनी काय त्याचं सेटअप केलं होतं आणि जो बाळासाहेबांचा काय म्हणतात तो शिंदू म्हणतो आमच्याकडे दिला, जनतेने उचलला त्याला. आजच आमची एक मिटिंग झालेली आहे, त्यामध्ये काल खासदार साहेब आले, त्यांनी सूचना केल्या की नवीन आपण फेरनियुक्त्या करतो. त्याच्यामुळे तालुका अध्यक्ष, आता तुम्ही बोललात आतापर्यंत आहे मी, पण तालुका अध्यक्ष पण आता नवीन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला इथे 3 ते 4 दिवसामध्ये जवळजवळ नाव फायनल झालेलं आहे. पण तो डिक्लेअर करायचा अधिकार हा श्रेष्ठींना आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही. त्यामुळं 3-4 दिवसामध्ये नवीन तालुका अध्यक्षही मिळेल. त्याच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे पुन्हा एक दिलाने सगळे काम करू. प्रेक्षक हो, आताच आपण निर्भीड, रोखठोक, बिंदास
असे मनोज विशे यांच्याशी दिलखुलास संवाद साधला आणि शहापूर तालुक्यातील अनेक विषयांवर त्यांनीही समर्पक उत्तरं दिली. विचारबदलच्या अशा अनेक कार्यक्रमांसाठी, विचारबदलशी जोडून राहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा विचार वादळ. धन्यवाद.